भागवत कराड हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झालेत। संभाजीनगरमधून भाजपकडून कराड इच्छुक आहेत। ही जागा भाजपला देण्यात यावी अशी मागणीही करण्यात येते। तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आग्रही आहे, त्यामुळे या जागेवरून अजून तिढा आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, रात्री वर्षावर मोठा खल झाला आणि आता देवगिरी बंगल्यावर स्वतः कराड अजित पवारांच्या भेटीसाठी गेलेत, काय अपडेट्स? सुवर्ण, नक्कीच जी संभाजीनगरची जागा आहे ती भाजपला सोडण्यात यावी ही भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि यासाठी गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडून देखील यावर चर्चा देखील करण्यात आलेली आहे। कारण की राज्यसभेवर भागवत कराड होते आणि त्यांना ही लोकसभा निवडणूक लढवायची आहे आणि त्यासाठी भागवत कराडांकडून खरं तर ही इच्छा आहे ती व्यक्त करून दाखवण्यात आली आहे। तर दुसरीकडे जे राज्यामध्ये मंत्री आहेत संदीपान भुमरे यांना देखील या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवायची आणि त्यासाठी देखील ते अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस इच्छुक आहे आणि यासाठी काल वर्षावर देखील आहे ते साधारणतः 1 तास याच जागेवरून खलबत्त झालेले पाहायला मिळतात। तर दुसरीकडे आता सकाळीच भागवत कराड आहेत ते अजित पवारांच्या भेटीला आले, त्यामुळे नेमकी ही संभाजीनगरची जागा आता कोणत्या गटाला सुटते हे देखील पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी।